हाय हॅलो, मी स्वाती आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आहे गुढीपाडवा, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे सकाळी सांगोळ वगैरे झाली होती, माझी बाकीचं कामं होतं ते पण आवरून घेतलं. आणि आता आपल्याला जे पूजेसाठी साहित्य लागणार होतं ते साहित्य म्हटलं चला स्वच्छ असं घासून घेऊया आणि स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घेऊया. तोपर्यंत आपली बाकीची तयारी पण होईल. त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये मीठ घेतला आणि अर्धा लिंबू घेतला. तर त्यानेच मी स्वच्छ केलं तर खूप छान निघतं. आपल्याला कुठलेही पावडर किंवा कुठलेही प्रोडक्ट वापरायची गरज नाही, किचनमधल्याच वस्तू वापरून आपण बनवू शकतो. तर त्याच पद्धतीने मी ते छान असं घासून घेतलं. त्यानंतर छान असं कोरडा कपड्याने पुसून घेतला आणि ते खिडकीमध्ये सुन आलं होतं. तर म्हटलं चला तिथेच थोडा वेळ 5 ते 10 मिनटं सुकात ठेवूया. त्यानंतर आज आपल्या गुढीपाडवा सण म्हटला तर मराठी नवीन वर्ष लागलेलं आहे. तर म्हटलं चला दारामध्ये हळदीचं लेपन तर झालंच पाहिजे. त्यासाठी मी ते हळदीचं लेपन बनवून घेतलं सिंपल असं. त्यामध्ये गुलाबजल आणि गंगाजल मिक्स केलं आणि छान असं मिक्स करून हळदीचं लेपन तयार केलं होतं. तर इथे छान असं हळदीचं लेपन दारामध्ये घेतलं लावून. त्यानंतर त्यामध्ये कुंकवाने 5 बोटं काढून घेतली. त्यानंतर रांगोळी तर झालीच पाहिजे सण असल्यामुळे, तर रांगोळी पण सिंपल पद्धतीने ते काढून घेते. तर रांगोळी जास्त काही मोठी नव्हती. ते दारामध्ये जास्त लोक येत जात असतात, त्यामुळे इथे एवढी जागा नसते ना बिल्डिंगमध्ये, त्यामुळे छोटीशी अशी रांगोळी काढली सिंपल साध्या पद्धतीने. त्यानंतर मला लक्ष्मीची पण पावलं काढून घ्यायची होती, ती पण काढून घेतली सिंपल पद्धतीने आणि पुढच्या कामांना सुरुवात करायची होती. तर झटपट अशी माझी रांगोळी पण काढून झाली होती. आणि आज नवरोबांना तर सुट्टीच होती, तर मला पण त्यांची खूप मदत झाली. तर त्यांना बोलले थोडीफार मदत करा. तर त्यांनी मला इथे फुलांचा हार छान असा बनवून द्यायचा होता. तर ते त्यांच्या कामांना लागले होते, म्हणे मी देतो बनवून. तर त्यांचं चाललं होतं. त्यानंतर माझं पण जे काही पूजेचं साहित्य असतं ते गोळा करून ठेवायचं आणि व्यवस्थित पद्धतीने तांब्याच्या प्लेटमध्ये मांडून घ्यायचं होतं. तेच चाललं होतं माझं. आणि बाहेर आपल्याला जी गॅलरीमध्ये गुढी उभी करायची आहे तिथे पण रांगोळी काढायची बाकी होती. आणि पाठ चौरंग मांडून आपल्याला तिथे पण पूजेसाठी जे काही साहित्य असतं ते तिथे ठेवून मांडून घ्यायचं होतं. तर ते माझं चालूच होतं. आणि इकडे पण आवनची छान असे फुलांचा हार बनवून घ्यायचा चालला होता. तर फायनली त्यांचा झाला होता. त्यानंतर इकडे मी बाहेर गॅलरीमध्ये पाठ मांडून घेतला आणि साईडने रांगोळी छान पद्धतीने काढून घेतली सिंपल साध्या पद्धतीने. त्यानंतर मी माझं स्वतःच आवरायला घेतलं. तर स्वतःच आवरून झालं, साडी वगैरे वेअर केली. त्यानंतर आता आपल्याला गुढीसाठी जी नवी कोरी साडी लागते ती पण काढून घेतली कपाटामधून. आणि म्हटलं चला आता गुढीसाठी साडी बाहेर काढून घेतली. त्यानंतर इथे जी वेळूची काठी आहे तिला हळदीचे आणि कुंकवाचे 5 बोटे काढून घेतले. त्यानंतर इथे आवनची गुढी उभारण्यासाठी तयारी चालू होती. तर जे काही साहित्य लागतं मी त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी छान अशी गुढी व्यवस्थित पद्धतीने बांधून घेतली. आणि त्यावरती आता आपल्याला तांब्याचा कलश घालायचा होता, तो पण त्यांनी घालून घेतला. आणि आता माझी पुढे गॅलरीमध्ये जे काही आपल्याला गुढी उभी करायची आहे तिथे जे काही तांदळाने स्वस्तिक काढून आणि गणेशाची स्थापना करून घ्यायची होती, तर ते माझं चालू होतं. तर या पद्धतीने मी सिंपल साध्या पद्धतीने ते मांडून घेतलं आणि पूजेला सुरुवात करायचीच होती. आता बाकी होतं गुढी उभी करायची. तर आता इथे मी तांदळाचं छान असं स्वस्तिक काढून घेतलं. त्यानंतर गणपती बाप्पा म्हणून इथे मी सुपारीची स्थापना करून घेतली. त्यानंतर कलश स्थापन केला आणि त्यानंतर आता इथे गुढी उभारली. त्यानंतर आता गुढीची पूजा करायची होती. त्या अगोदर मी इथे छान अशी गुढीजवळ फुलं ठेवली आणि पूजेला सुरुवात केली. तर अगरबत्ती वगैरे लावून दिवा वगैरे देवाचा पहिल्यांदाच लावलेला होता. त्यानंतर इथे छान असे सिंपल पद्धतीने पूजा करून घेतली. तर नैवेद्यासाठी आज होता हरभऱ्याची डाळ भिजवलेली लागते आणि त्यामध्ये गूळ आणि कडुलिंबाची पानं हाच नैवेद्य मानला जातो. तर तो पण इथे ठेवला होता आणि साध्या सिंपल पद्धतीने माझी
गुढीची पूजा करून झाली आणि दर्शन घेतलं. आव्हानी पण पूजा केली आणि या पद्धतीने मी साधी सिंपल पूजा मांडलेली होती. तर बघू शकता. आव्हानी पण पूजा करून घेतली आणि आता बाकी होतं स्वयंपाक करायचा. आपल्याला गुढीसाठी नैवेद्य दाखवायचा होता ना, त्यासाठी. तर इथे साध्या सिंपल पद्धतीने आता मी भाजी बनवणार होते आलू मटरची. तर इथे साध्या पण सिंपल पद्धतीने इथे कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेतला आणि ते छान असं त्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं होतं, थोडं नॉर्मल शिजेस तोपर्यंत. आणि साईडला मी बटाटे पण शिजून घेतले होते आणि मटर पण छान स्वच्छ धुवून पण साईडला ठेवले होते. त्यानंतर फायनली इथे भाजी मी एक साईडला गॅसवरती शिजायला ठेवली. आणि आता आज गुढीपाडवा म्हटल्यानंतर आपल्या पुरीचा बेत तर झालाच पाहिजे, श्रीखंड पुरीचा. त्यासाठी इथे पुऱ्या पण झटपट लाटायला सुरुवात केली. तर एक चपाती घेतली आणि 30 मोठी लाटून त्यामध्ये पुऱ्या छान अशा छोट्या डब्याने किंवा एखाद्या वस्तूने आपल्या स्टीलच्या ते करून घेतली. त्यानंतर इथे बघू शकता भाजी पण आपली शिजत आली होती आणि मी इकडे पुऱ्या पण झटपट करून घेत होते. इथे पुऱ्या पण आपल्या छान अशा टम्मा फुगत होत्या. तर छान अशा टम्मा फुगेपर्यंत मी साध्या सिंपल पद्धतीने पुऱ्या बनवत होते. फायनली इथे आपला स्वयंपाक होत आलेला होता. तर पुऱ्याच बाकी होत्याला असला तर पुऱ्या पण होत आलेल्या होत्या आणि साईडला भाजी पण आपली शिजली होती. तर बघू शकता या प्रकारे इथे पुऱ्या पण मी बनवून घेतल्या आणि आता आपल्याला गुढीसाठी नैवेद्याचं ताट तयार करायचं होतं. तर त्यासाठी मी इथे आता नैवेद्याचं ताट करणार होते. तर राहिलेल्या पुऱ्या पण ज्या होत्या त्या तळून घेतल्या. चला तर मग आमचा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.